केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। जयांचे करिता स्तवन होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सदा शिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण 8व्या अध्यायाचे 5 श्लोक घेण्याचा प्रयत्न करू. न झाला तर 4 तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण हा मरत असतानाचा अखेरचा काळ आहे आणि आतमधला भाग विशेषतः योगाच्या संदर्भातला आहे. त्याचं स्पष्टीकरण अल्पशा शब्दातच पुरेसं आहे. अधिक शब्द त्या ठिकाणी वापरता नाहीयेत. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक ततं परम पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः। दिव्य पुरुषाशी ऐक्य कसं साधायचं ते या 5 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आणि काल परवा आपण बघितलंय की तो कसा आहे, पुराण आहे. तो कसा आहे, सर्वज्ञ आहे. तो कसा आहे, अनुशासन करणारा आहे. तो कसा आहे, सगळीकडे भरलेला आहे. तो कसा आहे, प्रकाशमान आहे. आणि त्याचं वर्णन 8व्या श्लोकामध्ये शेवट केलं होतं. परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतय. ह्याचं चिंतन करणं ही गोष्ट तशी दुर्मिळ आहे आणि तशी कठीण पण आहे. अभ्यासाशिवाय याला पर्याय नाही. नान्यगामिनः दुसरा कुठलाही याला रस्ता नाही. त्यामुळे त्याचं चिंतन करायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास कसा करायचा आहे, अनन्यतेने अभ्यास. दुसऱ्या कोणाशीही माझं अंतःकरण जुळता कामा नये, मिळता कामा नये, युक्त होता कामा नये. फक्त त्याच्याशीच. भूत भविष्य आणि वर्तमान या काळांशी अलिप्त राहून
येणाऱ्या प्रसंगामध्ये चिंताग्रस्त न होताना संपूर्ण विषय आणि वृत्तींमधून निवृत्ती साधणं हा साधकाचं काम आहे. आणि ह्यासाठी साधकाने जराही मागे पुढे पाहता कामा विवेक आणि वैराग्याचा अभ्यास करायला हवाय. विषयांच्या मर्यादा जाणून घेतल्या पाहिजे. विषय कायम सुख देऊ शकत नाही. सुख देण्याची वृत्ती सुद्धा विषयात नाही आणि दुःख देण्याची वृत्ती सुद्धा विषयात नाही. आम्ही ती विषयांवर लावून घेतो. उदाहरण देऊया. घरात चहा केलाय आणि चहा सांडला, तर जो चहा न घेणारा माणूस असतो त्याला त्याचं काही दुःख नाही. तो म्हणतो मी घेणारच नव्हतो ना, माझा संबंधच नव्हता, सांडला तर सांडला. जो जिथे आसक्त असतो ना, त्याच ठिकाणी फक्त त्याला बाहेर निघायचं आहे. बाकी ठिकाणून बाहेर निघण्याचा विषयच उरत नाही. म्हणून वैराग्य म्हणतो तेवढं कठीण नाही, पण समजतो तेवढं सोपं नाही. मन आपोआपच विषयापासून काय होतं, निवृत्त व्हायला लागतं. आणि मुख्य म्हणजे ज्याचं मन आधी अंतर्मुख होतं ना, त्याचंच मन विषयापासून निवृत्त होतं. पहिली अंतर्मुखता, मग निवृत्ती. आधी वैराग्य तयार होईल असं भाग नाही. आधी आत्मानुकूलता तयार होते. आधी आत्मासक्ती तयार होते. आधी आत्म्याविषयी ओढ तयार होते. आधी आत्मप्राप्तीची आवड लागते. ही लागण्यासाठी श्री गुरूंवर निष्ठेची गरज आहे. श्री गुरूंवर श्रद्धेची गरज आहे. श्री गुरूंची सेवा करण्याची गरज आहे. श्री गुरू हेच माझं दैवत आहे. आतमध्ये गुरुभाव नक्की पाहिजे आणि आतमध्ये गुरुभाव पक्का पाहिजे. याला अभ्यास असं म्हणतात. अभ्यास हा कधीही आपल्या मनाने होता कामा नये. आणि म्हणून अनात्म वृत्ती हळूहळू गळायला लागते. विषयासक्ती हळूहळू कमी होते. या अभ्यासाला प्रदीर्घ कालखंड लागतो आणि सातत्य लागतं. हा केवढा गहन आहे याबद्दल आता सांगून झालेला आहे. आणि आता आपण आजच्या श्लोकावर येऊ. प्रयाण काले मनसा चले. अभ्यास योग युक्तीनं चेतसा नान्यगामीना. ज्यांनी आपला अभ्यास अन्यत्र चित्त व्यग्र न होता केलेला आहे, चित्त दुसरीकडे जाऊ दिलं नाही, अभ्यासामध्ये एकाग्र केला आहे, त्याच्या प्रयाण कालाबद्दल बोलणं चालू. कोणाच्याही मरणाबद्दल विषय नाही आहे. कोणाच्याही जीवनाबद्दलचा विषय नाहीये. विषय आहे त्याच्या प्रयाण कालासंबंधीचा, ज्यांनी अभ्यास केला आहे. त्याच्याच बद्दल आहे का हो, की सगळ्यांच्या प्रयाण कालाबद्दल आहे? त्याच्याच बद्दल आहे. कारण मनसा चलेन म्हटलंय. काय वाक्य वापरलं आहे? मनसा चलेन. अचल असं मनाने हे सगळं करायचं आहे. प्रयाण काले मनसा चलेन. थोडा नावडता विषय समोर मांडतोय. प्रयाण काल कोणाला आवडत नाही हा विषय. अंतकाल कोणाला आवडत नाही हा विषय. प्राण जाण्याची वेळ, नका नका अशा गोष्टींविषयी बोलू नका. आमच्या अंतःकरणात एक भय तयार झालाय.
अंतकाला संबंधी अंतःकरणामध्ये तिडीक तयार झाली आहे. सगळ्यांना मरणाचं भय असतं. कारण मरण समयी अतीव वेदना असतात, भयंकर व्याकुळता असते. प्राण जाणं कोणालाच आवडत नाही, पण योग्याचा प्राण जात असताना योगी काय करतो ते सांगितलं आहे. योग्यानी केलेल्या ज्या बहिर्क्रिया आहे त्या माझ्यासाठी उपयुक्त आहे. अंतरक्रियेची माझा संबंध नाही. कारण मी भक्त आहे, मी भक्ती करतो, मी उपासक आहे, मी ज्ञानाभ्यास करतो, मी साधक आहे, मी मुमुक्षु आहे, मी योगी नव्हे. म्हणून योग्याचं जे अंतर्वर्णन आहे ते जास्त खुलासेवार करण्याची गरज नाही, म्हणून आज 5 श्लोक घेतोय. फक्त प्राण जाण्याच्या वेळेच्या वर्णनाचं थोडीशी माहिती देतो की प्राण जाण्याच्या वेळी सुद्धा अचल मनाने राहतो त्याला योगी असं म्हणतात. साधारण सामान्यतः मनाविरुद्ध प्रतिकूल गोष्टींमधून जर माझी अंतःकरण वृत्ती बिघडत असेल, जर माझी अंतःकरण वृत्ती बिघडत असेल, खराब होत असेल, तर मला प्रयाण काल साधता येण्याची सुतराम शक्यता नाही, नाही आणि नाही. आले 45. सगळी मुश्किल इथेच आहे. परमार्थाची अवघड बाब काय आहे? आम्ही मरताना सांभाळून घेऊ असं प्रत्येकाला वाटतं. आत्ता काय करायचंय त्याचं? अरे आत्ता सांभाळता आली तर तेव्हा येण्याची शक्यता आहे, येईलच असं नाही. आत्ता सांभाळता येत नसेल तर त्यावेळेला सांभाळण्याची सुतराम शक्यता नाही. सध्या क्षुल्लक कारणावरून माझी मनोवृत्ती काय होते? नासुकल्या कारणावरून ती बिघडते, तकलादू गोष्टींमुळे बिघडते, प्रसंग घटना इत्यादी आम्ही लगेच विचलित होतो. थोड्याशाही गोष्टी झाल्या की आमची विचलितता ताबडतोब पाहायला मिळते. आणि त्यावेळी जर आम्ही अविचल राहू शकत असू तर, तेव्हा स्थिर राहायचे असेल तर मनाला आज आत्ता ह्या वेळी सतत 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 सांभाळण्याची गरज आहे. प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. पुष्कळ जण रोज गीता ऐकतात, इतक्या मोठ्या संख्येने सगळे जण ऐकतात, मला नवल वाटतं. आणि मी हे गृहीत धरतो की ऐकणारे सगळे जगण्याच्या दृष्टीने ऐकत असतील, कारण गीता हा निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या कोणताही प्रपंच असो त्यात अनुकूलता आणि प्रतिकूलता असते, मग तो राजाचा असो की रंकाचा असो. राजाला सुद्धा त्याच्या प्रपंचामध्ये प्रतिकूलता असतेच. राजाच्या राज्यावर इतर राजांचे डोळे असतात. राजाच्या राज्यामध्ये अनेक अडचणी असतात. म्हणजे राजाला सुद्धा अनुकूल प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागतं आणि जीवाला सुद्धा अनुकूल प्रतिकूलतेला तोंड द्यावं लागतं. आणि मला ते द्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी माझं मन अचल असलं पाहिजे. प्रयाण काले मनसा चलेन. आता इथे चलेन शब्द आहे, पण मध्ये अवग्रह आहे, ज्याला आपण इंग्रजी एस म्हणतो. त्याचा उच्चार असं होतो. आणि म्हणून फोड करताना अचल मन असावं असा त्याचा अर्थ होतो. प्राणोत्क्रमण केवढ्या महत्वाची गोष्ट आहे. प्राणोत्क्रमणासारखं महत्वाचं स्थित्यंतर जीवनामध्ये दुसरं कोणतंही नाही. त्याच्यावर माझं पुढचं जीवन अवलंबून आहे. आम्ही नेहमी म्हणतो
पहा बरं, 12वी तुझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. ह्या वेळी अभ्यासात हयगय होता कामा नये. 12वी टर्निंग पॉइंट आहे. या गोष्टीला जर आम्ही एवढं मोठं महत्व देतो, तर प्राणोत्क्रमण हा पुढल्या अनेक जन्मांसाठी टर्निंग पॉइंट आहे. आणि सगळे जन्म जर चुकवायचे असेल, तर प्राणोत्क्रमण अचल मनाने होण्याची गरज आहे. प्राणोत्क्रमणाचं अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराला मी अविचल राहिलो पाहिजे, असं जर मला वाटत असेल, तर आत्ता माझ्या मनाविरुद्ध घडणाऱ्या प्रसंगामध्ये मला अविचल राहता आलं पाहिजे. देह जाण्याच्या दुर्धर प्रसंगामध्ये मला स्थिर राहता येईल काय? आत्ता राहता येत असेल तर राहता येईल, नाही तर राहता येण्याची सुतराम शक्यता नाही. जन्म सवण्याचे अति कठीण प्रसंगी शांत आणि प्रसन्न राहता येईल का? आत्ता माझ्यावर येणाऱ्या प्रसंगामध्ये जर मी शांत आणि प्रसन्न राहत असेल, तर देह संपण्याच्या वेळी मी प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. प्रयाणकाली ते अचल आणि स्थिर असलं पाहिजे. स्थिर म्हणजे कसं हो? थिजल्यासारखं. तसं राहील काय? मला जर अचल मन हवं असेल, माझं मन जर स्थिर हवं असेल, माझं मन जर शांत राहावं वाटत असेल आणि ती मला माझी गरज वाटत असेल प्रयाणकाली, तर मला ते आत्ता ठेवण्याची गरज आहे. विचलित न होण्याची सवय मला बाळगून घ्यावी लागेल. याला म्हणतात जुन्या घड्या मोडणं आणि नवीन घड्या बसवणं. साधे गंमत सांगतो. प्रयाण काल फार दूर राहिला. त्याच्या आधीच्या स्टेशन बद्दल बोलू. प्रकृती बिघडली. ठसका लागला. जाऊ द्या, फार नाही. ठसका लागला. डोळ्यातनं पाणी येतं. कसं कसं होतं, जीव कासावीस होतो थोडा वेळ. हा प्राण जाण्याचा 1/1000वा भाग सुद्धा नाही आहे. आणि तेवढ्या वेळात जर कोणी मला धावत पाणी आणून दिलं नाही, तर मग माझी तळपायाची आग इतकुशा नासूकल्या छोट्याशा त्रासामध्ये जर माझं अंतःकरण मला स्थिर ठेवता येत नसेल, तर प्राण जात असताना मी स्थिर ठेवील का हो? माझा पेशा डॉक्टरीचा आहे. माझं आयुष्य या क्षेत्रात गेलेलं आहे. साधं आजारपण आलं की पेशंट चिडचिड चिडचिड करतो. त्याचं आजारपण जास्त काळ टिकलं तर तो डॉक्टरवर सुद्धा चिडचिड करतो. थोडस आजारपण जास्त काळ चाललं, तर त्याची जर चिडचिड होणार असेल, तर प्रयाणकाली शांत राहील का? प्रयाण नेहमी पाहायला मिळतं. पेशाने मी होमिओपॅथीचा डॉक्टर होतो. पेशाने मी होमिओपॅथीचा डॉक्टर होतो. पुष्कळदा असे प्रसंग यायचे की हॉस्पिटल मधून कुर्र म्हटलं, आता काही फारसा उपयोग होणार नाही, तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. शेवटचे मोजके दिवस असायचे बोटावर मोजण्यासारखे आणि पेशंट घरी आलेला असायचा. मग आता तसंच बिना औषधांनी कशाला ठेवायचं? तर चला बोलवून पहा. बोलवायचे आम्हाला. त्यावेळी त्या पेशंटची दयनीय अवस्था पाहायला मिळायची. मानसिक अवस्थेबद्दल बोलतोय बरं मी. प्रयाण कालापूर्वीच्या अवस्थेबद्दल बोलतोय. ठीक होण्याची आशा कोणाच्याच अंतःकरणातून जात नाही. पण त्याच्यासाठी अगतिकता असण्याची गरज नाही.
तो अगतिक होतो पेशंट. काही करा, पण मला वाचवा. कसंही करा, पण मला वाचवा. प्रयाण हे प्रत्येकाच्या मनाविरुद्ध असतं. देह सोडून जायला कोणालाच इच्छा नसते, नकोस वाटतं. अगदी म्हातारा तगमगत असलेला देह सुद्धा त्याला हवा असतो. शक्तिहीन असलेला देह सुद्धा त्याला हवा असतो. जर्जर झालेला देह सुद्धा त्याला हवा असतो. त्याला सोडावासा वाटत नाही. याचं मुख्य कारण असं की देह गेला तर मी जाईन हा भ्रम त्याच्या अंतःकरणामध्ये सत्यत्वानी वसला असतो. पाच लोक होतील असं वाटत नाही. 4 उद्या घेऊया. सहसा कोणालाही जाण्याचा विचार नको असतो. कारण जाण्याची कल्पना सुद्धा माणसाला व्याकुळ करते. हा, तब्येत चांगली असताना जाण्याच्या गप्पा करणं वेगळी गोष्ट आहे. त्यावेळेला माणूस हसत हसत गप्पा करतो, कारण त्याला आतमध्ये खात्री असते की मी जात नाही. आपण गेलो, आपल्याला काही फिकीर नाही बा असं बोलतात. पण हे सुदृढ असतानाची भाषा आहे. सुदृढ असताना माहिती आहे की या क्षणाला माझ्यावर घाला घालणार नाही आहे कोणी. मग त्यावेळेला ते सगळं लाईट बोलणं असतं. याचा अर्थ त्यांनी मरणावर प्रभुत्व मिळवलं असतं असं नव्हे. पण ज्यावेळी त्याच्या मनाविरुद्ध घडतं, त्यावेळी जर त्याला शांत राहता येत नसेल, तर मरणाच्या वेळी तो शांत राहण्याची सुतराम शक्यता नसते. सुतराम शक्यता नसते. मला लवकर घेऊन जा असं म्हणणारे सुद्धा जेव्हा न्यायची वेळ येते, त्यावेळेला मला नेऊ नका म्हणतात. आणि जायच्या वेळी माणूस एवढा अगतिक झाला असतो, एवढा व्याकुळ झाला असतो की त्याच्या अंतःकरणामध्ये त्यावेळेला नसते उपद्व्याप, नाही ते विचार शिल्लक राहिले असतात. कुटुंबियांचा विचार, देह जात असताना कुटुंबियांचा विचार असेल. समजावं, आजपर्यंत आपल्याला परमार्थ काहीही समजलेला नाही. काकांचं वाक्य आहे बरे, माझं वाक्य सांगत नाही आहे. अधिकारी थोर महापुरुषाचं वाक्य आहे. जात असताना जर कुटुंबियांचा विचार असेल, जर सत्ता संपत्तीचा विचार असेल, तर आजपर्यंत तत्वज्ञान ऐकलेलं पेललं नाही. पेलणं समजतं का? पेलणं शब्दाचा अर्थ काय सांगावा याचा विचार करतोय. झेपत नाही असा अर्थ घेऊया. पेलणं शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ तरी सांगतोच तुम्हाला. पूल बांधतात, पुलाचे पिलर्स उभे करतात, मोठे मोठे ठोकळेबाज, आणि नंतर तो पुलावर वरती तो जाण्याचा रस्ता, ते सिमेंटचं जे तयार केलेले ढाचे असतात ते ठेवतात त्या पुलाच्या पिलर्सवर. आणि ठेवल्यानंतर ते पिलर्स कोलमडून पडतात. याला पेललं नाही असं. आयुष्यभर तत्वज्ञान ऐकायचं, भरपूर चिंतन आणि श्रवण केलेलं असायचं, पण जर ते मला पेललेलं नसेल तर. लहान मूल आपल्या हातातलं चॉकलेट गेल्यानंतर जसा टाव फोडतो, मोठा माणूस आपल्या हातातली संपत्ती सटकली की जसा नाराज होतो, तसा माझ्या हातातला देह गेल्यानंतर जर मला वाईट वाटणार असेल, तर तत्वज्ञान पेललं नाही,
तत्वज्ञान झेपलं नाही, तत्वज्ञान पचलं नाही, अंगवळणी पडलं नाही. अंगी श्रवण आणि अंगी श्रवण नावाचा विचारसागर मध्ये विषय आहे. अंगाला लागलं पण झटकल्याबरोबर निघून गेलं अंगी श्रवण, आणि अंगी श्रवण आतमध्ये मुरलं, ते पचलं आनंदाने आणि सुखा समाधानाने. असा माणूस देह सोडतो. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. तुकोबांनी जिजाईला सांगितलं की आम्ही चाललो आहे, विठुराया आम्हाला बोलवतो आहे. हा, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, तुम्हाला चालायचं असेल तर तुम्ही आमच्या बरोबर चलू शकता. तिने उत्तर दिलं, राहू द्या राहू द्या, तुमच्या बरोबर कोण जाईल, घरातली एवढी कामं पडली आहेत, कामं कोण करणार आहे, आणि मोठे आले तुम्ही जाणार आहे. काय म्हणते, मोठे आले तुम्ही जाणार आहे, तो काय विठुराया तुम्हाला घ्यायला येऊन राहिला, त्याला काय तेवढंच काम आहे. तो विठ्या आहे, सांगितलं तसं कधीच करत नाही. ती त्याला काळतोंड्या म्हणत असत. तुकोबा हसले. तुकोबांचं जाणं अटळ होतं. देह त्यागायचा होता तुकोबांना. पांडुरंग आले, प्राणोत्क्रमणाची वेळ आली, आणि पांडुरंग म्हणतात, तुकोबा, तुला देह त्यागाची गरज नाही, तू देहासकट माझ्या विमानात. पांडुरंगांनी तुकोबांना आलिंगन दिलं आणि तुकोबांचा देह चिन्मय झाला. आपला देह मृण्मय असतो. मृण्मय म्हणजे मातीचा. काही जण आपल्या मुलीचं नाव मृण्मयी ठेवतात, म्हणजे मातीचा गोळा असा त्याचा अर्थ. काही जण आपल्या मुलीचं नाव चिन्मयी असं ठेवतात, याचा अर्थ चैतन्याचा गोळा असा. तुकोबांना पांडुरंग म्हणाला, तुझा देह चिन्मय झाला आहे, आता मृण्मय राहिला नाही, तू आमच्या सोबत देहासकट चल. पांडुरंगांनी आलिंगन दिल्यानंतर तुकोबाराय देहासगट विमानामध्ये बस, आणि आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. एवढ्या आनंदाने काकांनी सांगितलं की संतांची पुण्यतिथी करतात आणि देवतांच्या जयंती करतात. गोपालकृष्णाचा जन्मदिन साजरा होतो, त्याला जन्माष्टमी असं म्हणतात. रामाचा जन्मदिन साजरा होतो, त्याला रामनवमी असं म्हणतात. नृसिंहाचा जन्मदिन साजरा होतो, परंतु देवतांचे मरण दिन साजरे होत नाही, आणि संतांचे जन्मदिन साजरे होत नाही, संतांचे मरण दिन साजरे होतात. का? कारण मरावं कसं हे संत शिकवतात, जगावं कसं हेही संतच शिकवतात. भगवंत लीला करतात. मग रामराया असो, भगवान श्रीकृष्ण असो, भगवान नृसिंह असो, भगवंत लीला करतात. सामान्य मनुष्याला लीला करता येत नाही, त्याला संतासारखं जगता येतं, आणि संतांसारखं मरता पण येतं. संत आनंदाने देह सोडतात, आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. संतांची नेहमी पुण्यतिथी साजरी केली जाते, आणि देवतांचा जन्मदिन साजरा केला. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा
काय साजरा करतात? समाधी सोहळा. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. मुक्ताबाई जात असताना मुक्ताबाईंनी दिलेला हा अभंग आहे आपल्याला. देहत्यागाच्या वेळी मुक्ताबाई अंतर्धान पावले आहेत. मुक्ताबाई सदेह गेल्या आहेत. मुक्ताबाईचा देह शिल्लक राहिलेला. म्हणून मुक्ताईनगर हे जे गाव आहे, या नवीन वसाहतीत मुक्ताईचं मंदिर आहे. जुन्या वसाहतीत मंदिर नाही, फक्त पादुका आहेत. कारण मुक्ताबाईंनी देह ठेवला नाही. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. मुक्ताबाई प्रकाशरूप झाल्या, असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. तुकोबा सदेह वैकुंठ गमनाला गेले, असा उल्लेख आहे. ज्ञानोबा संजीवन समाधी घेतली, असा उल्लेख आहे. आणि हे साधारण लोकांचे उल्लेख नाही आहेत, हे संतांचे दाखले. संत आनंदाने, संत सुखा समाधानाने आणि संत संपूर्ण विरक्त होऊन आपला देह सोडतात. शरणागत जर भक्त असेल तर तो ईश्वर इच्छा समजून आनंदाने देह टाकतो. देह टाकण्याशिवाय पर्याय नाही म्हणून टाकत नाही, आनंदाने देह टाकतो. देहत्याग हा स्वेच्छेने झाला पाहिजे आणि प्रसन्नतेने झाला पाहिजे. नाही तर अजून मुलगा आला नाही, अजून मुलगी आली नाही. दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या प्रसंगांमध्ये चांगले अथवा वांगले माझी अंतःकरण वृत्ती जर प्रसन्न राहत असेल, माझी अंतःकरण वृत्ती जर आनंदी राहत असेल, तर मरण समयी मी आनंद सांभाळला. नाहीतर लोक सांगतात की त्यांना मरण ठाऊक होतं, त्यांचं पूर्ण आयुष्य आनंदात गेलाय का, बिना चिडचिडीत दिवस घालवला आहे का, संताप न करता प्रसन्नतेने डॉक्टर काकांसारखा जगला आहे का, तर त्याचं मरण चांगलं झालेलं असेल. नाही तर नुसत्या दोन शब्दांनी, ते तर तात्कालिक भाव असतात, त्या तात्कालिक भावना असतात, त्या उचंबळतात, त्यावेळेला माणूस तसा बोलून जातो. तात्कालिक भावना मरण समयी टिकतील याचा भरोसा नसतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो सोहळा अनुपम्य. संत जिवंतपणीच आपल्या मरणाला स्वीकारत असतात. म्हणून संतांच्या फोटोला हार घालता येतो. त्यांनी देह त्यागल्यानंतर त्यांच्या फोटोला हार घालायचा असतो असं अजिबात नाही. प्रयाण काले, काल हा शब्द सुरू आहे. हेच लिहित बसलो मी शुक्रवारी. ब्रह्म कालातीत आहे, ब्रह्म काल निरपेक्ष आहे, ब्रह्म जगत निरपेक्ष आहे. जगतावर ब्रह्म अवलंबून नाही, कालावर ब्रह्म अवलंबून नाही. म्हणून ब्रह्म कालातीत आहे. ब्रह्म कालातीत आहे आणि मी ब्रह्म आहे, म्हणजे मीही कालातीत आहे. काल कल्पित आहे, काल सापेक्ष कर्तृत्व ही कल्पित आहे. कालात घडणाऱ्या घटनाही कल्पित आहे आणि त्या घटनेवर माझं वागणं ही कल्पितच आहे. म्हणून मी कालातीत आहे. कालाला 3 भागामध्ये विभागू. एकाला जन्माचा काल असं म्हणतात, दुसऱ्याला जगण्याचा काल असं म्हणतात आणि तिसऱ्याला मरणाचा काल असं. तुम्ही म्हणाल हे असं कसं सांगून राहिले, आता भूत भविष्य वर्तमान काळ नाही सांगत आहे, विषय प्रयाण काल आहे. प्रयाण कालाच्या अनुलक्षून मला जेव्हा काल सांगायचे आहेत, तेव्हा प्रयाण कालाच्या विरुद्ध जन्मकाल,
आणि या दोन कालांच्या मधला जगण्याचा काल. जन्मकालीच जर माझा निश्चय झाला असेल की मी कालातीत आहे, तर माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही. नाथ पंथातले गुरु गोरक्षनाथ यांचा जन्मकाली निश्चय झाला होता की मी कालातीत आहे. त्यांचा जन्म झाला तोच शेणामधून झाला. गोमातेच्या शेणामध्ये ते होते, जन्मतः समाधीस्थ होते. सद्गुरूंनी त्यांना बाहेर काढला. शेणाच्या मोठ्या ढिगातून त्यांना सद्गुरूंनी बाहेर काढलं. काढल्याबरोबर मी कालातीत आहे हा अनुभव त्यांना सद्गुरूंनी फक्त अनुग्रह देण्याची गरज होती. जन्मतःच जे समाधीत होते त्यांना काय वेगळं सांगावं लागतं. अनुग्रह हे फक्त निमित्त होतं. काना वचनाची या गोठी. फार थोडे लोक असे असतात. निवृत्तीनाथांना मच्छिंद्रनाथांनी अनुग्रह दिला आणि निवृत्तीनाथ साधना करण्याची गरज पडली नाही, ते एकदम सद्गुरू झाले. गोरक्षनाथांची हीच परिस्थिती होती आणि म्हणून काही जण जन्मतःच मी कालातीत आहे हा अनुभव घेतात. काही जण जन्मल्यानंतर काही काळातच हा अनुभव घेतात. जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी वयाच्या 4थ्या वर्षीच हा अनुभव घेतल्याचं सांगितलं आहे. चतुर्वेद म्हणून दाखवले आहेत त्यांनी. या गोष्टी असामान्य असतात. आम्ही सामान्य लोक आहोत म्हणून आम्हाला प्रयाण कालाची तयारी करावी लागते. हे तयारी न करता तयारच असलेले जन्माला आले आहेत. अल्पस प्रारब्ध भोगायचं शिल्लक राहिलं असतं, बाकी सगळं होऊन गेलेलं. तेवढं त्यांच्या देहाला भोगायचं असतं. त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसल्यामुळे हस्तामलक. काय हस्तामलक होते हो. पाळण्यामधून झोळीमधून बाळ उसळलं, हस्तामलक आणि खाली पडलं. भळभळ भळभळ रक्त व्हायला लागलं. ते रक्त कपाळावरून खाली जमिनीवर ओघळलं आणि जमिनीवर व्हायला लागलं. त्या रक्ताला मुंग्या लागल्या, पण बालक हस्तामलक रडला नाही. बालक हस्तामलक ओरडला नाही. बालक हस्तामलक किंचाळला नाही. आईनी जेव्हा चक्कर मारली तेव्हा तिच्या लक्षात आलं की झोळीमधून माझं बाळ खाली पडलंय, रक्ताने ओथंबलेलं आहे, पण बाळ ओरडलं नाही, रडलं नाही, किंचाळलं नाही. बाळ बेशुद्ध आहे काय? तर ते बेशुद्ध पण नव्हतं. खेळत होत हो. खेळत होत. देहबुद्धी गेल्यानंतर काय सांगावं लागतं. याला म्हणतात मी कालातीत आहे असा आढळ निश्चय होणं. त्याचं मन अचल राहतं. मृत्यू समयी तो स्थिर असतो. अचल मन राहतच. त्याची देहासक्ती हरवली असते. आशेंचे पाश संपलेले असतात. मृत्यूचं भय नाहीस झालेलं असतं. पुढे काय होणार याची चिंता त्याला लागत नाही. आमच्या जवळचे पैसे संपले की आम्हाला चिंता लागते. आमचं आरोग्य बिघडलं की आम्हाला चिंता लागते. आमच्या जवळचे माणसं दुरावले की आम्हाला चिंता लागते. आम्हाला चिंता लागत नाही असे क्षणच नसतात. आणि संतांना चिंता असते असे क्षण नसतात. त्यांच्या मनात विषयासक्ती नसते. त्यांच्या मनात आशांचे पाश नसतात. माया त्यांच्यावर अतिक्रमण किंवा आक्रमण करत नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विक्षेप नसतो. त्याने मायेचे पाळमुळं खणून काढले असतात. म्हणून
विषय त्यांच्या वृत्तीमध्ये शिरकावच करत नाही. आणि म्हणून ते निर्भय असतात, म्हणून ते निश्चल असतात, म्हणून ते चिंता रहित असतात. मी असा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, मी अविनाशी आहे असं श्री गुरूंनी सांगितल्यानंतर आता नाश देहाचा होईल, माझा होण्याची शक्यता नाही. आतमध्ये ही निर्भयता आली पाहिजे की नाही आली पाहिजे. प्रयाण काले मनसा चलेना. अचल मन ठेवायचं असेल तर मला आज माझं मन अचल राहिलं पाहिजे हो. हातातोंडाशी आलेला घास ज्या वेळेला दुसरा माणूस ओढून घेतो, त्यावेळी तो त्याच्या प्रारब्धाचा होता म्हणून ओढून घेतला गेला, एवढा निश्चय आधी तयार असला पाहिजे. तेव्हा मन अचल राहतं. जिवंतपणे व्यवहार्यत संसार करत असताना ज्याचं मन अचल असेल, त्याचं मन प्रयाणकाली अचल राहण्याची शक्यता आहे. इथेच चिडचिड, इथेच धुसफूस, इथेच वसवस, इथेच संताप, इथेच भयार्थता जर असेल, मरणकाली तो स्थिर राहू शकत नाही. मग केव्हा स्थिर राहिलं पाहिजे हो? माझ्या मनाविरुद्ध घडत असताना मला स्थिर राहायला पाहिजे, मला स्थिर करवून घेता आलं पाहिजे. माझी साधना आहे. लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगितलं, या श्लोकांच्या उत्तरार्धापासून 5व्या श्लोकापर्यंत आंतरिक बदल आहेत. हे बाह्य बदल आहेत, पण तरी मनातले आहेत. बाह्य म्हणजे भ्रुवोर्मध्ये प्राण मावेक्ष सम्यक, दोन भुवयामध्ये प्राणाला साठवून ठेवणं याचं वर्णन नाही करता येणार. इथे थोडस प्रयाण कालाचं वर्णन करतोय, पण तिथे अचल मनाला महत्व आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे हो. आम्हाला चिडायचं काही कारण नाहीये. सिरियल बंद पडली तर संताप येता कामा नये हो. होतं की सिरियल चालू असते आणि लाईन गेली, संताप येतो. ब्रेक आला, संताप येतो. मी आसक्तीने ती पाहतोय. मला माझी घृणा वाटली पाहिजे, मला माझा वैताग वाटला पाहिजे, मला चीड आली पाहिजे माझ्यावर, की अजूनही विषयासक्ती माझी गेली नाही. संसार करून एवढे वर्ष झाले तरीही संसार हवासाच वाटतोय. शेणामध्ये लोळणाऱ्या किड्याला शेणातनं कधी बाहेर यावं असं वाटत नाही. हे त्या किड्याचं दुर्दैव आहे. लक्षात ठेवा. मी अविनाशी आहे, मी सद्रूप आहे, हे ज्याला कळतं तो निर्भय होतो. मनसा चलेन. प्राण जात असताना नातलग जातात, संपत्ती जाते, सत्ता जाते आणि देह जातो. अस्तित्व जातं असं वाटलं की तो अविचल राहू शकत नाही. तो अशांत झाला म्हणून समजा. अस्तित्व सद्रूपाचं कधीही जात नाही. पण मी सतरूप आहे हे आधी ठरलं असेल तर, असं साक्षात अपरोक्ष आणि निस्संदेह ज्ञान झालं असेल तर हे शक्य आहे. हे साक्षात ज्ञान होण्यासाठी अहंकाराच्या नाशाची गरज आहे, अहंकार त्यागण्याची गरज आहे. आणि यासाठी श्री गुरूंची शरणागती गरज आहे. आपल्या बुद्धीनी अहंकार जाऊ शकत नाही. गुरूंनाच शरण यावं लागतं. ते गुरु जिवंत लागतात, देहाचे असतात, देहा सगट असण्याची गरज. या श्लोकाचा प्रारंभ झाला आणि शुक्रवारीच मी याचे सगळे पॉइंट्स काढून ठेवले. मला चैनच पडेना. प्रयाण काले, काल कशाला म्हणतात आणि मी काल निरपेक्ष आहे हे नुसते शब्द वापरून नाही चालणार. मी सद्रूप आहे, मी काल निरपेक्ष आहे असं म्हणल्याने बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात जेवणी कोण तृप्त झाले. आचरणाच्या वेळी मी कालातीत आहे आणि असं मला जगता आलं पाहिजे. आनंदाने प्रयाण काल मला स्वीकारता आलं पाहिजे. हे प्रत्यक्ष वाटून घ्यायचं.
की काय वाटून घ्यायचं. त्वमेव केवलं कर्तासि. मरणाच्या वेळी म्हणायचं की आता कसं होईल, आणि एरवी अभिषेक करताना म्हणायचं त्वमेव केवलं कर्तासि, तूच एकमेव करता आहेस. आणि मरणाच्या वेळी म्हणायचं मी गेल्यानंतर यांचं कसं होईल, कसं होईल. माझे आजोबा गेले त्यानंतर वडिलांचं कसं झालं, काही नाही झालं, व्यवस्थित झालं. माझे वडील गेले त्यानंतर माझं कसं झालं, व्यवस्थित झालं. मी जाईन तर मुलांचं कसं होणार, व्यवस्थितच होणार. कसं होईल हा प्रश्न तरी कुठे उद्भवतो. काही लोक म्हणतात आम्ही बरचस जमवून ठेवलेलं आहे, मुलाबाळांना चिंता नाही. जमवून ठेवल्यावर चिंता नाही असं कधी नसतं. जमवलेल्या गोष्टीची चिंता वाढते, प्लस मुलाबाळांची चिंता वाढते. आसक्त झाला माणूस की माणूस प्रत्येक गोष्ट ही ठेवून घेण्याचा प्रयत्न करतो, साठवून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जो जेवढा साठवण्याच्या प्रवृत्तीमध्ये राहतो तेवढा तो फसतो. म्हणून वैराग्यमच्या भयम, अभय जर काही असेल तर ते वैराग्य आहे. विरक्ती अभयत्व देते. कौपिनवंत खलु भाग्यवंत. जो लंगोटधारी आहे म्हणजे अनासक्त आहे. नाही तर नुसतंच लंगोटधारी, बाह्य अर्थाने शब्द नाही आहे, अनासक्त आहे. खलु भाग्यवंत तोच खरा भाग्यवंत आहे. मरणाच्या वेळी माझ्यानंतर कसं होईल असं म्हणायचं, आणि त्वमेव केवलं कर्तासि आहे असं म्हणायचं. हे म्हणणं नाटकी नाही का झालं. एवढे दिवस मी माझ्यामध्ये गुंतलेल्या मनाने मरताना अत्यंत व्याकुळ होतो. माझं मन लाचार होतो, माझं मन व्याकुळ होतं, मी अगतिक होतो. म्हणजे मला माझा देह जाऊ नये असं वाटतं. माझं जे आहे त्याची चिंता लागत असते. माझ्या मागे जे माझं आहे त्याचं कसं होईल. एक कल्पना देतो, आणि कल्पना दिली की तुमच्या लक्षात येऊन जाईल. माझे वडील गेलेत, त्यांनी घर बांधलं. त्यांचं डेथ सर्टिफिकेट झालं दाखवल्याबरोबर ते घर कोणाच्या नावाने झालं, माझ्या नावाने झालं. माझ्यानंतर माझ्या घराचं कसं होईल, जो माझं डेथ सर्टिफिकेट दाखवेल त्याच्या नावाचं होऊन जाईल. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जे त्यांचं होतं ते खरंच त्यांचं होतं की पंचभौतिक होतं. जे पंचभौतिक होतं ते माईक असतं, ते ईश्वराच्या कृपेने झालेलं असतं. म्हणजे खऱ्या अर्थाने ते ईश्वराचंच असतं. मग त्याला माझं म्हणण्याचं कारणच काय. माझं माझं म्हणून माझं अंतःकरण व्याकुळ करून घेण्यासारखा वेडेपणा काय आहे, अगतिकतेसारखी वेडेपणाची गोष्ट काय आहे. म्हणून माझं शरीर जाता कामा नये असं वाटणं ह्यासारखा वेडेपणा काही नाही, जे माझं नाहीच. जन्मला ज्या वेळेला मी गर्भामध्ये आलो तेव्हा मी 1 ग्रॅमचा होतो. 1 ग्रॅम पासून 100 किलो पर्यंतच जे वजन आहे ते आणलं कुठून हो, या पंचभूतातूनच आणलाय. मग त्यांचं त्यांना परत करायचं आहे हो, माझं कुठे आहे. पंचभौतिक देह आहे, पंचभूतांना समर्पित करायचा आहे. पंचभूतांना देऊन दिला की झालं माझं काम. तुझं उधार आणलं होतं, तुझी उधारी तुला परत. काय होईल, कसं होईल,
माझ्या शरीराचं काय होईल, माझ्या मुलाबाळांचं काय होईल, माझ्या घरादारांचं काय होईल. मुलं बाळ म्हणतात, बाबा आधी जात खरी, मग कसं होते ते तुम्हाला कळेल. अहो तुम्ही आहात म्हणूनच थोडीशी गडबड आहे. माझे मुलं बाळ प्रतीती मात्र सत्तावान आहे, शास्त्राने सांगितलं आहे. जेव्हा ते माझ्याशी बोलतात, जेव्हा त्यांचा माझ्या बरोबर व्यवहार होतो, जेव्हा त्यांचा आणि माझा एकत्रीकरण होतं, तेवढ्या पुरता ते सत्तावान आहेत. त्यानंतर त्यांचं चिंतन करण्याचा मला अधिकारच नाही. ह्या गोष्टी जर आतमध्ये नीट ठसल्या असतील तर देह, नातलं, पैसा इत्यादींना सत्यत्व देता कामा नये, अधिक महत्व देता कामा नये. देह आणि नातलगांना जर अधिक महत्व द्यायचं नाही आहे तर मग मी शब्दाचा अर्थ तरी काय उरला. आत्मा असा उरला. आणि जर मी आत्मा आहे तर मी कधी मरणारच नाही. मी अमर आहे कारण मी अजय आहे. अजय असल्यामुळे मी अजर आहे आणि अजर आहे म्हणून मी अमर आहे. असा जो आहे त्याचा प्रयाण कालच नाही आहे. प्रयाण काल देहाचा आहे. प्राणापर्यंत सगळं जाणार आहे कारण ते अचेतन जड आहे. मी सद्रूप असल्यामुळे मी कधीही जाणार नाही. काल मला नाश करू शकत नाही. आज या 10व्या श्लोकातलं फक्त एकच चरण झालाय, प्रयाण काले मनसा चले. उद्या 4.5 श्लोक राहिलेले उद्या आपण पूर्ण करू. ते होतील एका एक. आज प्रयाण काल मात्र अंतःकरणावर ठसवून घ्या आणि तो देहाचा आहे, माझा नाही. माझा प्रयाण कालाशी जराही संबंध नाही. हे एकदा लक्षात राहिलं तर अचल मनाने मला जगता येईल. आता मी अचल मनाने जगत असेल तर माझा प्रयाण कालाशी संबंध नाही हे मला पटलं म्हणून समजायचं. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर जर माझी धुसफूस होणार असेल, राजी नाराजी होणार असेल, मी प्रसन्न राहणार असेल तर मी प्रयाणकाली साधू शकत नाही. म्हणून आत्ता या क्षणाला इथून मला अखंड आनंदाने सांभाळता आलं पाहिजे. लाभ हो की हानी हो, एवढा प्रयत्न आपण करूया. आणि राहिलेला भाग आपण उद्या बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. प्रयाण काले मनसा चलेन याचा आज प्रतीती घेऊया की मी प्रसन्न राहू शकतो का, तर मी मरणाच्या क्षणी राहील. बघूया काय होतं. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. अश्विनी रामकृष्ण. रामकृष्ण बाई हरी आता काका. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. प्रतिभाताई नमस्कार. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बाई आता नमस्कार करतो. नमस्कार. रामकृष्ण हरे. रामकृष्ण. काका रामकृष्ण हरी. काका नमस्कार करतो. संजय रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. गोविंदजी रामकृष्ण. रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. वा सुरेंद्रजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरे. सुचिता वहिनी नमस्कार. रामकृष्ण हरी. पद्मजा वहिनी नमस्कार. नमस्कार. पुष्पाताई नमस्कार. प्रतिभाताई नमस्कार. वासंतीताई नमस्कार.
रामकृष्ण हरी का. हो. पंकज रश्मी नमस्कार. रामकृष्ण हरी. श्रीमंताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. राजेश नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. विद्याताई नमस्कार. रामकृष्ण हरी. शब्दच नाहीये, खूप छान सांगितलं. ऐकावंच वाटत राहतो अगदी. संभाजीराव नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. संगीताताई नमस्कार. काल तुमचा फोन आला, छान झालं. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी पाटील. रामकृष्ण हरी काका. मेधाताई उज्ज्वला नमस्कार. बोलते. उज्ज्वला औरंगाबादहून. हा नमस्कार. उज्ज्वलाताई भोसले नमस्कार. नमस्कार ना. रामकृष्ण. खूप छान प्रवचन, मस्त वाटलं. आता तरी आपल्याला शांततेत आणि प्रसन्नतेत काढलं पाहिजे वेळ. नक्कीच. मनाची शरीर कसं आली काही तशी म्हणत. धारणा झाली आहे. हो. शरीराचा स्वभाव आहे कुरबुर करण्याचा. होय होय होय, खरंच. ते आपलं नाहीच आहे. हो. आपलं नाहीच आहे. अगदी पटलं आज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा मेधाताई नमस्कार. रामकृष्ण. औषधाचा डोस पटला एकदम. आजपासून आचरणात आणायचा प्रयत्न करू. जरूर जरूर. आनंद होईल. हो असंच व्हायला हवंय. हो, खरंय. नाही तर नुसतं आम्ही शाब्दिक वाचतो पण आचरणात काही येत नाही. हो खरंय. आजचा सत्संग रुजवला त्यांनी, रुजवला. रुजणं महत्वाचं आहे. हो. भाभी प्रयाण काल सारखे डोळ्यासमोर आहेत माझ्या सध्या. हो ना. राजेश नमस्कार. रामकृष्ण हरी. शब्दांनी ऐकणं आणि ते रुजवणं याच्यामध्ये खूप खूप फरक आहे. सांगणं खूप गौण गोष्ट आहे भाभी. आणि रुजणं ही फार प्रधान गोष्ट आहे. नाही, आणि हा एकच शब्द घेतल्यामुळे कसा तो असा रुजवले गेलेला आहे तो शब्द, त्याच्यामुळे आणखीन तो प्रभावी ठरला शब्द. पूर्ण श्लोक घेतले तर पूर्ण याचं सारच आलं समजा, नाही बाकीचे जे आहेत वर्णन त्याचं सारच आलं. पुढे तर भुवयाच्या मध्ये प्राण आणणं वगैरे हा आपला विषय नाहीच आहे. तो विषय नसल्यामुळे तो भागच नाही म्हणा. हेच म्हणून महत्वाचं होतं. 4.5 श्लोक मी उद्या घेतोय पूर्ण सगळे. हो ना. खूप छान. रामकृष्ण हरी सर्व. हा विनाताई नमस्कार. नमस्कार. खूप छान.
का रे बाबा राजेश, का बरं हात वर केलायस? राजेश, अनावधान झालं असेल. होऊ शकतात. बोला. चला, चांगला अभ्यास दिला सगळ्यांना. मी कोण देणार आहे, पण या अभ्यासाशिवाय मला चैन नाही पडलं शुक्रवारी. मी हेच लिहून काढलं. विसरूनच गेलो की शनिवारी दासबोध घ्यायचा आहे. शुक्रवार माझा नुसता प्रयाण काल लिहिण्यातच गेला होता. नाही, ध्यानी लोक ध्यान करण्यावाले आहे ना, त्यांच्या मनात पक्की ठरलेलं असते. हे जे प्रयाणकालाचं वर्णन केलेलं आहे ना, तू नाही, गीतेमध्ये जे केलेलं आहे, बृहर मध्ये, हो हो, त्याचं आकर्षण खूप असतं, म्हणजे क्रेज खूप असते त्याची. खूप क्रेज असते. डोळ्याची बाहुली करून उपराटी. हो, अनंता भैया, म्हणून हे सगळ्यात महत्वाचं जो आजचं घेतलं ना त्यांनी, दोनच शब्द आहेत महत्वाचे या 4-5 श्लोकामध्ये. तो महत्वाचा भाग घेऊन येतो. हे पहिले तो आधीचा संस्कार झालेला आहे. आधीचा संस्कार योग शिकलो होतो हा. छान. पण ते माया कुठल्या ना कुठल्या रूपाने भ्रमित करतेच ती. मनसा आचलेनं बाजूला काढून देते आणि बाकीचं डोक्यामध्ये भरवते. बाकीच्या याच्यामध्ये अडकून घेते. असे श्लोक आले ना, पूर्वीचा हे आठवतो बरोबर संस्कार. एकाच मळ्यातले मणी असल्यामुळे आठवते ते सगळं. हो. 1.25 इंच वगैरे सगळं आठवते. आता मण्याची माळ झालेली आहे, मणी राहिले नाही. नाही. आणि ती माळ भगवंताच्या गळ्यात गेली आहे. हो, खूप छान झाला. पण शब्द तो आतापर्यंतचा जो श्लोकाचा सार सगळा येऊन गेला त्याच्यामध्ये. हो, थांबूया मग. बंधुभाऊ नमस्कार करतो. सगळ्यांना वंदन करतो. रामकृष्ण हरी. सुनील नमस्कार माझा. हो चंदू भाऊ नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. अनंता भाऊ, कुठे चंदू भाऊ आता? नमस्कार. चंदू रामकृष्ण हरी. नमस्कार. चंदू भाऊ नमस्कार करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भाऊ नमस्कार. ठेवते मी.